मुंबईतल्या निवडणुकात मुंबईकडे वळतो, कारण हा टप्पा जो आहे तो महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई हा परिसर आहे. हा सगळा MMR रिजन म्हणून ज्याला ओळखतो, ज्याच्यात तुम्ही मगाशी कानमानचा उल्लेख केला अनेक, की ही कामं तिथे सगळ्यात जास्त झालीत. पण दुसरीकडे हा सगळा भाग, हा सगळा जो पूर्ण भूभाग आहे, हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेची ओळख या सगळ्या भागांमध्ये आहे. शिवसेनेचं अस्तित्व इथे खरी शिवसेना कोण? कारण आता खूप असली नकलीचा मुद्दा चालू आहे. स्वतः पंतप्रधान म्हणतात असली शिवसेना, नकली शिवसेना. या भागामध्ये ज्याचं वर्चस्व असेल. नाही, त्यांचं म्हणणं काय आहे, बाळासाहेबांचे विचार जे घेऊन चाललेत ते खरे आहेत. धनुष्यबाण ज्यांच्याकडे आहे ते खरे आहेत. आणि बाळासाहेब ज्याला विरोध करत होते काँग्रेसला, त्यांच्यासोबतच जर ज्यांनी सरकार बनवलं ते खरे कसे असू शकतात? आज आपण पाहतोय की त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये बॉम्बस्फोटमधले आरोपी इक्बाल मुसा, याकूब मेमनची माणसं पाकिस्तानचा झेंडा फडकवत आहेत. हे सगळं दिसतंय. हे चित्र किती दुर्दैवी आहे. मग ते खरे बाळासाहेबांचे कसे होऊ शकतात विचारधारेवाले? काँग्रेसचे लोक, हेमंत करकरे हे शहीद झाले, कसाबची गोळी त्यांना लागली की नाही हा प्रश्न उपस्थित करतायत. जे करकरे, कामटे, साळसकर, ओंबळे, तुकाराम ओंबळेने तर कसाबच्या अख्ख्या गोळ्या पोटात घेतल्या, पण कसाबला सोडला नाही. मग त्यांच्या शहीद झालेल्यावर अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह निर्माण करणं हा शहीदांचा अपमान नाही? मग असे लोक तुमच्याबरोबर चालतात? सावरकरांचा अपमान करणारे लोक चालतात. सावरकर नको, पण औरंगजेबी वृत्तीचे लोक पाहिजे. हे काय? मग हे कसं काय?